बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे? बरोबर, गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार. खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है, सजन रे झूठ मत बोलो. आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला? आणि ह्या गाण्यातला सार द्या, शैलेंद्रचं गीत आहे ते. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है. मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे. आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आणि हेच काम वाढवायचं आहे. खरं म्हणजे मी प्रेरणा स्तोत्र वगैरे काही नाही आहे. आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं. मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे. नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढतं आहे आणि वाढलेल्या कामामध्ये आता अजून जास्त वाढतं आहे. आणि एक दिवस हे काम एवढं वाढेल की महाराष्ट्रातल्या एकही आदिवासी गावामध्ये अंधार राहणार नाही, तिथे विकासाचा प्रकाश निर्माण होईल. हे चित्र तुम्हाला, मला, आम्हाला सगळ्यांना बदलवायचं आहे. आणि हे बदलवण्याचं कार्य म्हणजे आपल्या मानकट ट्रस्टचं काम आहे. मी काही फार जास्त वेळ बोलत नाही, कारण मला माहिती आहे की आज तुम्हालाही पण बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे? बरोबर, गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार. खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है, सजन रे झूठ मत बोलो. आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला? आणि ह्या गाण्यातला सार द्या, शैलेंद्रचं गीत आहे ते. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है. मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे. आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आणि हेच काम वाढवायचं आहे. खरं म्हणजे मी प्रेरणा स्तोत्र वगैरे काही नाही आहे. आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं. मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे. नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढतं आहे आणि वाढलेल्या कामामध्ये आता अजून जास्त वाढतं आहे. आणि एक दिवस हे काम एवढं वाढेल की महाराष्ट्रातल्या एकही आदिवासी गावामध्ये अंधार राहणार नाही, तिथे विकासाचा प्रकाश निर्माण होईल. हे चित्र तुम्हाला, मला, आम्हाला सगळ्यांना बदलवायचं आहे. आणि हे बदलवण्याचं कार्य म्हणजे आपल्या मानकट ट्रस्टचं काम आहे. मी काही फार जास्त वेळ बोलत नाही, कारण मला माहिती आहे की आज तुम्हालाही पण